नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आलेली आहे आणि याच निमित्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. गुरुचरित्राला 5वा वेद मानला गेलेला आहे. आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, त्रास, संकट आहेत किंवा बघा जो वास्तुदोष आहे तर ते गुरुचरित्र पारायणामुळे खूप मोठ्या प्रमाणात दूर होतो. अशक्य गोष्टी सुद्धा गुरुचरित्र पारायणामुळे शक्य होतात. तर बघा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत गुरुचरित्र बघा सामूहिकरित्या केंद्रात सुद्धा चालू होणार आहे. तर ह्याच्याच नियम अटी काय असणार आहेत त्याच बाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बघा गुरुचरित्र पारायण करते वेळी आपल्याला तुम्ही घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता. पण बघा जेव्हा आपण केंद्रात मंदिरात सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण करतो तर त्याचं फळ काहीसं वेगळंच असतं. म्हणजेच तुम्हाला जर 100% फळ जर घरी पारायण करून जर भेटत असेल तर कितीतरी हजार पट पुण्य आपल्याला केंद्रात मठात पारायण करून हे भेटत असतं. तुमच्याही जवळपास कुठे केंद्र असेल तर बघा 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत गुरुचरित्र पारायण सामूहिकरित्या होणार आहे. तिथं सुद्धा तुम्ही नाव देऊ शकता. तिथं सुद्धा सामूहिकरित्या सेवेलाही बसू शकता. पण तुमच्या इथं जवळपास कुठे मठ नाही, केंद्र नाहीये तर तुम्ही अशा वेळेस घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण 9 तारखेला चालू होणार आहे. तर 9 तारखेच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे आणि एका गाईला आपल्याला छोटे छोटे चाणक्या द्यायच्या आहेत. म्हणजे एवढे छोटे छोटे आपल्याला नैवेद्य बनवायचे आहेत. मूळ घालून जरी बनवले तरी सुद्धा काही हरकत नाही. ते आपल्याला 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना गुरुचरित्र पारायण चालू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्र्यांना द्यायचं आहे. त्याचबरोबर एक साधी गाय तिला सुद्धा छोटीशी चाणकी द्यायची आहे. तर ह्या पद्धतीनं म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला हे करायचंच आहे. त्यानंतर ना बघा दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा 8 एप्रिलला सुद्धा संकल्प करू शकता. जवळपास कुठे केंद्रमठ असेल तर तिथं एक नारळ, खडीसाखर आणि पिवळ्या कलरचं फूल घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या कारणांसाठी संकल्प करत आहात तर ते बघा तुमचं नाव, गोत्र, तुम्ही राहण्याचं ठिकाण, गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणायचं आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे की बघा हे गुरुचरित्र पारायण मी चालू करत आहे तर ते माझ्याकडून कोणतीही संकट न येता पूर्ण करून घ्या. माझ्याकडून मनापासून ही सेवा करून घ्या. तर हे आपल्याला अशी संकल्प करायचा आहे. त्याचबरोबर बघा पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. पूजा मांडणी करायची असेल तर पूजा मांडणी सुद्धा करू शकता. दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती जे काही असेल अभिषेक करून आपल्याला चौरंगावरती ठेवायचे. देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. कलश स्थापना कसं करावा खूपदा सांगितलेलं आहे पण पुन्हा सांगते. खाली तांदूळ ठेवावं, कलशाला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर बघा त्या तांब्याच्या तांब्यात पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं, सुपारी ठेवायची आहे. 5 किंवा 7 नागवेलीची पानं आपल्याला लावायची आहेत आणि त्यानंतर एक नारळ वरती ठेवून द्यायचा आहे. गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर बघा आपल्याला स्वामी महाराजांची पूजा करायची. धूपदीप दाखवायचा. जोपर्यंत आपलं वाचन पूर्ण होत नाही बघा सकाळीच आपल्याला वाचन करायचं, एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण बघा जेव्हा तुम्ही वाचन करता एकच वेळ निवडा की बघा सकाळी सर्व काय आवरून देवपूजा झाली की लगेच वाचनाला सुरुवात करा. बघा केंद्रात मठात जर केलं तर एक टाइम फिक्स असतो. सकाळी आपल्याला 1 टाइम एकाच बैठकीत सर्व काही सेवा करून घेतल्या जातात. जर घरी करत असाल तर बघा एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. जरी काहींना शक्य नाही झालं एवढा वेळ बसणं तर तुम्ही खुर्ची घेऊन सुद्धा या सेवेला बसू शकता. त्याचबरोबर बघा जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तर तेव्हा तो ग्रंथ आपल्याला हलवायचा नसतो, एकाच ठिकाणी ठेवायचा आहे. जोपर्यंत आपलं वाचन होत नाही तोपर्यंत धूप आणि दीप तसाच तेवत ठेवायचा. निरांजन आपण प्रज्वलित केलेली आहे ती 7 दिवस तशीच प्रज्वलित ठेवायची आहे. कारण सूक्ष्म रूपाने दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात त्यांचा वास होत असतो सूक्ष्म रूपाने. त्यामुळे या 7 दिवसाच्या दरम्यान आपल्याला दिवा म्हणजे जो काही दीप आहे तर तो प्रज्वलित
तसाच ठेवायचा आहे. त्याचबरोबर बघा वात सुद्धा 2 वातीची मिळून एक लावा. मोठी वात ठेवा की जेणेकरून 7 दिवस तो दिवा विझणार नाही. अगदीच काजळी आली तर ते लगेच काढा. तो दिवा तसाच तेवत राहील याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता सकाळ सकाळी सुद्धा तुम्ही संकल्प करून सेवेला बसू शकतात. बघा जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तर त्याचे नियम अटी पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर 7 दिवस आपल्याला बघा खालीच झोपायचं आहे. अगदी काहींना पाठीचा मणक्याचा काही त्रास असेल तर तुम्ही बेडवरती कॉटवरती वगैरे झोपू शकता. फक्त गादीवरती आपल्याला झोपायचं नाहीये. गादी तुम्हाला काढून ठेवायची आहे आणि त्यानंतरच जे काही कॉट किंवा बेड असेल त्यावरती तुम्ही झोपू शकता. ज्यांना काहीही त्रास नाहीये तर त्यांनी खाली चटे झोपायचं आहे. त्याचबरोबर 7 दिवस आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीयेत. सेवा करताना जे काही चामड्याच्या वस्तू असतात तर त्या 7 दिवस आपल्याला वापरायच्या नाहीयेत. एकच धान्य आपल्याला निवडायचं आहे. अगदी तुम्ही बाजरी खात असाल तर बाजरीची भाकरी 7 दिवस खावी. म्हणजेच जे बाजरीचे पदार्थ असतात तर ते खावेत. जर ज्वारी निवडली तर ज्वारीचे 7 दिवस पदार्थ खावेत आणि गहू निवडले तर गव्हापासून जे काही पदार्थ बनतात तर तेच आपल्याला खायचे आहेत. त्याचबरोबर बघा या दरम्यान आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे. नॉनव्हेज आपल्या घरात करायचं नाहीये. बघा गुरुचरित्र पारायण 5वा वेद मानला गेलेला आहे. कोणीही खात नाही पण घरात सुद्धा जरी बाकीच्यांना खाऊ वाटलं तरी सुद्धा 7 दिवसाच्या दरम्यान आपल्याला घरात सुद्धा नॉनव्हेज हे करायचं नाही. आसन सुद्धा एकच घ्यायचं आहे. 7 दिवस तुम्ही जेव्हा सेवा करता गुरुचरित्र पारायण करता तर तेव्हा एकच आसन घ्यायचं आहे. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण पठण करत असतो तर तेव्हा ग्रंथ हलवायचा नाही. त्याचबरोबर वाचन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला तो ग्रंथ झाकून ठेवायचा. आपली सावली त्यावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा वाचन झालं की लगेच ग्रंथ हा याच ठिकाणी वरून कापड झाकायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण पठणाला बसणार तर तेव्हाच उघडायचं आहे. आपल्याला या दरम्यान 7 दिवस कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करायचा आहे. कडधान्य वर्ज्य करायचं. बघा जे कांदा लसूण आहे तामसिक गुण आपल्यामध्ये उत्पन्न करतात. त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करते वेळी कांदा लसूण हे वर्ज्य करत असतो. त्याचबरोबर कोणाचीही 7 दिवस निंदा करायची नाहीये. त्याचबरोबर कोणाला मोठ्यांचा आदर करायचा आहे. मोठ्यांना उलट बोलायचं नाही. बघा 7 दिवस आपली खूप मोठ्या प्रमाणात कसरत होत असते. घरातलं सर्व काही करायचं. एवढं मोठ्या ग्रंथाचं वाचन करायचं. त्याचबरोबर घरातलं सर्व काही काम एकच टाइम आपल्याला बघा सेवा करायची असते. बघा सकाळ सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुद्धा ही सर्व काही सेवा करू शकता. त्याचबरोबर ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नसेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने बघा सकाळी पहाटेपासून ब्रह्ममुहूर्तापासून ते 4च्या आत आपल्याला दुपारी 4च्या आत ही सर्व काही सेवा उरकायची असते. जर तुम्ही 2-3 टप्प्यामध्ये गुरुचरित्र पारायण करत असाल तर म्हणजेच की बघा सकाळ सकाळी थोडे अध्याय वाचले त्यानंतर दुपारी वाचले 4च्या आत थोडे वाचले तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. मग शक्यतो एकच टाइम गुरुचरित्र पारायणाचा ठेवावा. एकाच टायमिंग मध्ये पारायण करण्याचा प्रयत्न करा. 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कोणत्याही सेवा करायच्या नाहीयेत. कारण दत्त महाराजांचा हा भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे या दरम्यान आपल्याला सेवा करायच्या नाहीयेत. मग जेव्हा आपण ही सर्व काही सेवा करतो एवढं सर्व काही करत असतो त्यामुळे खूप दगदग होते चिडचिड होते. त्यामुळे खरंच म्हणजे चिडचिड जरी झाली तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण एवढ्या पवित्र ग्रंथाचा आपण पारायण करत असतो त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरात देखील शांतता ठेवा. त्याचबरोबर बघा सकाळ सकाळी जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी असं 7 दिवस पारायण वाचणार आहोत सेवा करणार आहोत तर त्या दरम्यान देवपूजा झाली की लगेचच आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. त्यानंतर बघा वाचन वगैरे झालं जे काही आपण साधं खात आहोत तर त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर संध्याकाळी विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायला विसरायचं नाही. बघा आपण कितीही वाचण्यात एक्सपर्ट असलो तरी सुद्धा एखादा शब्द आपल्याकडून चुकीचा उच्चारला जातो. त्यामुळे त्याचे दोष लागू नये त्यासाठी आपल्याला जे विष्णू सहस्त्र नाम आहे तर त्याचं आपल्याला एकदा रोज 7 दिवस आपल्याला सलग संध्याकाळी हे पठण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे. आणि बघा ह्या 7 दिवसाच्या दरम्यान परान्न वर्ज्य करायचं आहे. कोणाच्या घरचं खायचं नाहीये. जेव्हा
आपण पारायण चालू करतो, एक तर तुम्ही पूर्वेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून, शक्यतो पूर्व दिशेलाच तोंड करून ही सेवा ही पारायण करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, नियम अटी असे काहीच नाहीये. ज्यांना खूप साऱ्या संकटांनी ग्रासलेला आहे तर तो कोणत्याही म्हणजे परिस्थितीत ही सेवा पारायण हे करतोच. बघा, जेव्हा आपण सुरुवात करतो आधी आपल्याला असं वाटत असतं की एवढे काही नियम आहेत, एवढं आपल्याला पालन करायचं आहे. एक प्रकारे खूप म्हणजे असं टेन्शन आल्यासारखं होतं. पण जेव्हा आपण त्यामध्ये पडतो, एक एक दिवस कसा जातो खरंच समजत सुद्धा नाही. आणि महाराज त्या दरम्यान आपल्याला 7 दिवसाच्या दरम्यान खूप मोठे मोठे अशी प्रचिती द्यायला लागतात की सेवा करण्याचा प्रयत्न करा. सामूहिकरित्या जर केंद्रात केलं तर तुम्हाला एवढं काहीही करण्याची गरज भासत नाही. पूजा मांडणी असू देत किंवा बाकीचं सर्व काही, आपल्याला फक्त तिथे जायचं आहे. ज्या टाइम फिक्स केलेला आहे त्या टायमिंग मध्ये जाऊन फक्त सेवा करायच्या असतात, वाचन करायचं असतं. पण तुमच्या जवळपास कुठे केंद्र मठ नसेल तर तुम्ही घरी सुद्धा या पद्धतीने सेवा वगैरे करू शकता. नियम अटी काय असणार आहेत सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा विचारू शकता. आता पुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब